आमचे उपासक एक छोटीशी कविता बोलतात. मी 4 ओळी लिहिलेल्या आहेत. बुद्धांचं अस्तित्व. हे बुद्धांचं अस्तित्व लिहिलेलं आहे मी, कारण आज 33 कोटी देव पाहता भारतामध्ये. ते भारतात ते 33 कोटी देव पैदा का झाले आणि कुणी केले, कशासाठी केले, ते मी ह्या 4 ओळीतून तुम्हाला सांगतोय. संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व. संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व. अरे बुद्धाचे अस्तित्व संपवण्यासाठी जातीवाद्यांनी 33 कोटी जन्मास घातले, तरी संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व. बुद्धाचे अस्तित्व संपवण्यासाठी माणसात भेदभाव केला. बुद्धाचे अस्तित्व संपवण्यासाठी माणसात भेदभाव केला. हर एक माणूस जातीत विखुरला गेला. हर एक जातीच्या डोक्यावर एक देव दिला, तरी संपले ना बुद्धाचे अस्तित्व. संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व. अमेरिका, जपान, थायलंड, इंग्लंड, विश्वातील कोणत्याही कोण्यात जा. अमेरिका, जपान, थायलंड, विश्वातील कोणत्याही कोण्यात जा, हर एक जण सांगेल भारताच्या टप्प्यात आहे बुद्धाचे अस्तित्व. बुद्धाचे अस्तित्व. रामभूमी म्हणून कर्मठाने टाळं फोडला. रामभूमी म्हणून कर्मठाने टाळं फोडला. राम मंदिरासाठी खोदकाम केले, तिथेही दिसून आले बुद्धाचे अस्तित्व. बुद्धाचे अस्तित्व. अरे माझं खोटं वाटत असेल, पण विश्वासाने सांगतोय या 33 कोटीचे मुखवटे काढून बघा, तुम्हाला तिथेही दिसेल बुद्धाचे अस्तित्व. बुद्धाचे अस्तित्व. बुद्धाचे अस्तित्व. नमो बुद्धाय. जय भीम.